मी बसमध्ये होते आणि त्या बसचा प्रचंड मोठा अपघात, तो इतका मोठा होता की गेले 50 वर्षातला सगळ्यात मोठा असा हा अपघात होता. पण अक्षरशः आम्ही चंदन तस्करांचा सुद्धा शोध घेतलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुपर्णा देशमुख. मी आर्ट ऑफ लिव्हिंग अहिल्यानगर येथील हॅपीनेस प्रोग्रामची प्रशिक्षिका आहे. गेले 2005 पासून मी अविरतपणे आर्ट ऑफ लिव्हिंगची माझी सेवा देत आहे. एक सामाजिक भान आपल्यामध्ये असावं या जाणीवेतून मी या संस्थेची जोडली गेलेली आहे. ज्या दिवशीपासून मी या संस्थेशी जोडली गेले त्या दिवशीपासून मी मागे कधीच वळून पाहिलं नाही. मी 2005 पासून जेव्हापासून इथे जोडले गेले तत्पूर्वी मला फार एकाकीपणा वाटायचा आणि एक माझ्यामध्ये एक फीलिंग ऑफ इन्सिक्युरिटी होती. परंतु ज्या दिवशीपासून मी हा हॅपीनेस प्रोग्राम आर्ट ऑफ लिव्हिंगचा केला त्या दिवशीपासून ते आजतागायत माझ्याकडे माझ्या ही जी फीलिंग ऑफ इन्सिक्युरिटी आहे ती तर गेलीच, पण माणसांची इतकी समृद्धी मला लाभली की माझा लोनलीनेस कुठल्या कुठे पळाला. 2007 सालचा प्रसंग सांगते. हा जो आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगरचं जे ज्ञानक्षेत्र आहे हे अक्षरशः नुसती खंडर भूमी होती, जिथं तिथं खड्डे आणि खडक आणि गवत असं सारं रान इथं होतं. आता या भूमीचा आपण ज्यावेळी आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून अहमदनगरला ही भूमी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्ञानक्षेत्रासाठी आपण विकत घेतली, त्यानंतर इथं सर्वप्रथम गुरुदेवांच्या पादुका आपण गुरुदेवांच्या आशीर्वाद घेऊन आपण इथे स्थापना करायची असं ठरलं गेलं. आता ते आणण्यासाठी चंदन शोधायचं होतं. चंदन कुठेही मिळत नव्हतं. तस्करांपर्यंत आम्ही धाव घेतली, देता का चंदन. शेवटी आम्हाला विकत मिळालं, पण अक्षरशः आम्ही चंदन तस्करांचा सुद्धा शोध घेतलेला आहे. पण झाडाचं चांगलं खोड असलेलं चंदन आम्हाला मिळालं आणि 140 लोक आम्ही 2007 साली हे चंदनाच्या पादुका बनवून गुरुदेवांना आशीर्वाद घेण्यासाठी बंगलोरच्या आश्रमात घेऊन गेलो. तिथून आल्यानंतर हे क्षेत्र, ही भूमी आपलं घर आहे, ही भावना इतकी जोमास वाढत लागत होती की या भूमीसाठी मी काय काय करून काय काय नको, कसंच हे उभारेल आणि कधीच हे उभारेल आणि कधीच आपलं ध्यान मंदिर, आपली जागा, आपली वास्तू म्हणून दिमाखात उभं राहील अहमदनगर क्षेत्रात. हेच स्वप्न सतत पडत गेली आणि सेवेला तर असा जोम आला होता. दोन 2009 साली मी कडा येथून, जिथं मी कामाला आहे, मी व्यवसायाने प्राध्यापिका आहे आणि महाविद्यालयात, वरिष्ठ महाविद्यालयात मी एक ज्येष्ठ शिक्षिका आहे. तर इथून मी परत येत असताना मी बसमध्ये होते आणि त्या बसचा प्रचंड मोठा अपघात, तो इतका मोठा होता की गेले 50 वर्षातला सगळ्यात मोठा असा हा अपघात होता. कांद्याचा ट्रक या बसला धडकला होता आणि मी केवळ 11 सेकंद पूर्वी जागा बदललेली होती आणि त्याच बसमध्ये ही बस तिरपीची रडली गेली होती आणि जागेवर त्या बस मधलेच 12 लोक ठार झाले होते. मी जी जागा बदलली तिथली बिचारी महिला, ती येऊन 11 सेकंदापूर्वी बसलेली, तिला सुद्धा तिचा जीव गमवावा लागला होता. फार 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 वेदनादायी आणि फार अतिशय दुःखद असा हा प्रसंग होता. परंतु मी मात्र अक्षरशः फुलासारखे झेलले गेलेले होते. हा प्रसंग होण्यापूर्वी 6 दिवस अगोदरच गुरुदेव अहमदनगरला येऊन गेले होते आणि त्यांनी मला एक ब्रेसलेट हातात बांधायचं चांदीचं दिलं होतं. ते ब्रेसलेट मी ज्यावेळी घरी घेऊन आले त्यावेळी मी खूप आनंदाने सगळ्यांना सांगितलं, मला जीवन रक्षक धागा गुरुदेवांनी आज मला गिफ्ट केला, मी खूप खुश आहे. आणि 6 दिवसानंतर असा प्रसंग यावा, खरंच हा जीवन धागा रक्षक ठरला की नाही. ज्यावेळी हा ट्रकचा आणि बसचा अपघात होता त्यावेळी मी पुढील 2 दिवस माझ्या डोक्यांमधून, प्रत्येक केसाच्या मधून मी बारीक बारीक काचांचे तुकडे काढत होते
परंतु माझ्या शरीरातनं एकही थेंब रक्ताचा बाहेर आला नव्हता. किंबहुना मला एक देखील पेनकिलर घ्यावी लागली नव्हती. कसे सांभाळले गेले असेल? कोण होतं त्यावेळी मला सांभाळायला, अलगद बाहेर काढायला? कोणीच नाही, फक्त आणि फक्त गुरुदेव. ज्यावेळी मृत्यू आपण आपल्या डोळ्यांनी समोर पाहतोय, उभा आहे मृत्यू, त्यावेळी खेचून काढणारी जी ताकद आहे, जी आपल्याला पुनर्जीवन देते, पुनश्च एकदा जन्माला घालते, आपल्या आईनंतर दुसरा जो कोणी जन्म देतो, जन्मदाता असेल तो गुरु आहे. एक छोटासा प्रसंग सांगते. एक वाळूचा ट्रक अडलेला होता. इथं वाळू आम्हाला लागत होती आणि तो वाळूचा ट्रक सोडून घेण्यासाठी पैसे कमी पडत होते. तर एवढ्यात पुण्यातला गुरुदेव येणार अशी अनाउन्समेंट झाली आणि गुरुदेवांच्या दर्शनाला आम्ही महासत्संगाला जाण्याचं ठरवलं. आम्ही कधी एकटे दुकटे तर जात नाहीच, 4-4 पण जात नाही. आम्ही गेलो तर 50-55 किमान लोक घेऊन जातो. अशीच 55 लोकांची एक बस ठरवली आणि जात असताना काय कोणास ठाऊक आमची सारी काळजी कोणाला? परमपूज्य श्री रविशंकर गुरुदेवांना. त्यांनी आमच्या डोक्यात एक कल्पना घातली की या सत्संग सुरू होण्यापूर्वी, पुण्याचा सत्संग सुरू होण्यापूर्वी आपण लोकांना, म्हणजे आपले साधक तिथे आहेत हे माहिती होतं, त्यांना काहीतरी आपण विनंती करूया आणि योगदान करण्यास, मदत करण्यास आपण त्यांना थोडीशी आर्जव करूया. आणि मित्र हो, तुम्हाला सांगायला आनंद होईल, आमच्याकडे काहीच नव्हतं. 50 लोकांचे आम्ही 8 ग्रुप केले. 8 ग्रुपमध्ये आम्ही स्पर्धा लावली. जी व्यक्ती, जो ग्रुप सगळ्यात जास्त पैसे जमा करून येईल त्या व्यक्तीचा आम्ही मोठा सत्कार करणार असं आम्ही अनाऊन्स केलं. आणि ज्यावेळी आम्ही पुण्यात पोहोचलो, अत्यंत गर्दीचा रस्ता हा पार पाडत 6:30चा सत्संग आम्ही 6:10 त्या स्थळावर पोहोचलेलो. आमच्या हातात केवळ 20 मिनिट होते आणि ध्येय तर पूर्ण करायचं होतं, हातात काहीच नाही. फक्त आम्ही पुण्याच्या एका आमच्या साधकाला सांगितलं होतं की आम्हाला 8 बॉक्सेस दे आणि आम्ही सांगतो तेवढे एक प्रिंटिंग करून ठेव, सेलोटेप घेऊन ठेव, फिनिश. एवढंच साहित्य आमच्याकडे होतं. आम्ही ते 8 बॉक्सेस घेतले भराभरात. त्याच्यावर ते आमचे टीओकेचे जे आम्ही ब्राउचर बनवले होते ते चिकटवले आणि लागलो कामाला. फक्त 20 मिनिटात मित्रांनो आम्ही 41,000 रुपये आम्ही इथे देणगी मिळवून आणली आणि तो आमचा ट्रक, वाळूचा ट्रक दुसऱ्याच दिवशी सुटला. आणि अशा पद्धतीने आम्ही डोनेशन गोळा केलंय. ही वास्तू इतकी दिमागदार आहे, इतकी शानदार आहे. माझी फक्त एकच जीवनात मागणी राहिलेली आहे, ती म्हणजे हा सेवाभाव कायम राहू दे आणि या देहाकडून अखंडित सेवा घडू दे. ही एकच जीवनाची मागणी राहिली. त्यांनी जे जे दिलं ते अथांग आहे, अद्भुत आहे आणि शब्दात वर्णन करण्यासारखं नाही.